जळगावमध्ये काल रात्री अनेक तालुक्यांमध्ये वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसानं हाहाकार माजवला। या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो हेक्टरवरची पिकं जमीनदोस्त झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मका, बाजरी, गहू, केळी यासह विविध पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, तर काही ठिकाणी फळबागाही उद्ध्वस्त झाल्यात। धरणगाव तालुक्यातील चांसर परिसरात काढणीला आलेला मका पूर्णतः भुईसपाट झालाय। सरकारनं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। शेताच्या बांधावरून आढावा घेतलाय चंद्रशेखर नेवे यांनी। धरणगाव तालुक्यामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी बघू शकतो की या काढणीला आलेला खरं तर मका आहे आणि या मक्याचं जर आपण बघितलं पूर्णपणे हे शेत जमिनीवरती पडलेलं आहे। आता यापासून खरं तर पीक घेणं शेतकऱ्यांच्यासाठी मोठं कठीण असणार आहे, कारण आर्थिक नुकसानीचा हा जो काही फटका आहे हा कसा सहन करायचा असा शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न आहे, कारण हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी निसर्गानं हिरावून दिलेला आहे। हे जवळजवळ 2-2.5 एकरमध्ये मका लागवड केला होता। 4-4.5 महिना या मक्याला झाला होता। आता हा पूर्णपणे तयार झाला होता, काढणीवर आलेला होता, परंतु रात्री 10-10:30च्या सुमारास पाऊस आला, वादळी पाऊस होता। त्यामध्ये पूर्ण मका जो जमिनीवर लेटलेला आहे। पण मग आता सरकार तर शेतकऱ्यांच्या पाठीशी नाहीच आहे, पण देवाकडे पण आपली अपेक्षा होती, पण देवाने पण असं केलं तर शेतकऱ्यांनी जावंच कुठं। आता आम्ही त्या गव्हासाठी आशावरती बसलेलो होतो की काही सावकार जे दारापुढे बसलेले असतात पैसे घेण्यासाठी, त्यांना आम्ही काहीतरी त्याच्यातून वापस करवणार होतो, पण आता ते पूर्ण वापस काय अजून जास्त कर्ज होणार आहे शेतकऱ्यांवरती। शेतकरी जगला तरच जग जगेल किंवा शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, मात्र आज तो शेतकरी अडचणीत। मायबाप सरकार तरी त्याच्या पाठीशी उभं राहील का आणि त्याला सरकारने उभं राहावं अशी अपेक्षा आता त्यांनी व्यक्त केली। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।